इथपर्यंत क्लिअर झालं ना रेटपर्यंत. आता याच्या पुढे आपण जायचं म्हटलं एक्झाम्पल बघायला. आता एक्झाम्पलमध्ये बघा, आता जे तुम्हाला इकडे हे जे लास्ट पॉईंट जो आपण इथे क्लिअर करून घेतला आहे की 0.5% आणि इफेक्टिव्ह रेट 1% टर्नओव्हर इन स्टेट आहे, आणि इथे 0.5% ऑफ टर्नओव्हर ऑफ टॅक्सेबल सप्लाईज आहे. हे पॉईंट क्लिअर आहेत. आता याच्यावरती बघा एक्झाम्पल कशा प्रकारे. टॅक्सपेयर तोलाराम. टॅक्सपेयर तोलाराम इज अ मॅन्युफॅक्चरर. म्हणजे जर तुम्ही कंपोजिशन स्कीममध्ये तोलाराम तर तुम्हाला जर का टॅक्स किती भरायला येईल हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर मग तुम्हाला कुठे यायला लागेल, सिरियल नंबर 1मध्ये जे सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला टॅक्स रेट बघायला लागेल आणि त्याचा टॅक्स टर्नओव्हर इन स्टेट कॅल्क्युलेट करायला लागेल. हू हॅज ऑप्टेड फॉर कंपोजिशन लेवी ऑफ गुड्स हॅव्हिंग 1 युनिट A1 in UP and another unit A2 in MP. बिझनेस किती स्टेटमध्ये आहे, 2 स्टेटमध्ये, आणि तो कंपोजिशन लेवी पे करणार आहे. एवढी माहिती मिळते आपल्याला एवढ्या लाईनमधनं. पुढे टोटल टर्नओव्हर ऑफ 2 युनिट्स इन लास्ट फिनान्शियल इयर वॉज 1,15,00,000. लिमिट किती आहे, इलिजिबल राहण्याचा 1.5 करोड आहे. त्यांनी वर्षभरामध्ये टर्नओव्हर किती केला, 85 लाख कुठला होता, A1चा, आणि A2चा 30 lakhs. टर्नओव्हर ऑफ युनिट्स A1 आणि A2 इन द फर्स्ट क्वार्टर ऑफ करंट फिनान्शियल इयर. आता ही इन्फॉर्मेशन आपल्याला सांगितली आहे मागच्या फिनान्शियल इयरची. आता करंट फिनान्शियल इयरमध्ये A1चा टर्नओव्हर किती आहे, 5 lakhs. फर्स्ट क्वार्टरमध्ये, पहिल्या क्वार्टरमध्ये A1चा टर्नओव्हर पहिलं कुठे आहे, UPमध्ये. प्रिवियस इयर 85 lakh, 5 lakh फर्स्ट क्वार्टरमध्ये. पुढे दुसऱ्या युनिटला किती आहे, 30 lakhs. 30 lakhs प्रिवियस फिनान्शियल इयरमध्ये होता, आणि टर्नओव्हर इन फर्स्ट क्वार्टर 10 lakh. हे इकडे दिलं आहे 5 लाख आणि 10 lakh रिस्पेक्टिव्हली. कम्प्यूट द अमाऊंट पेबल अंडर कंपोजिशन लेवी अंडर सेक्शन 10(1) and 10(2) ऑफ CGST ॲक्ट. प्रश्न कळला, दिलेली माहिती कळली. आता एवढी माहिती कळल्यानंतर राहिलं काय आता, की याला 1% टॅक्स पे करायला येईल. 5 लाखावरती किती येईल, 5,000. 10 लाखावरती किती येईल, 10,000. एकूण टॅक्स किती भरेल तो, 15 लाख. सोपं आहे ना, काही अवघड नाही याच्यामध्ये. इलस्ट्रेशन 2 मध्ये बघा काय दिलं आहे. टॅक्सपेयर बोलाराम आहे, इज अ ट्रेडर. आता ट्रेडर आहे बोलाराम, म्हणजे तुम्हाला सिरियल नंबर 3 मधली केस आहे. आता इथे तुम्हाला टर्नओव्हर ऑफ टॅक्सेबल सप्लाईज ऑफ गुड्स बघायचं आहे. एक्झाम सप्लायची अमाऊंट 1% टॅक्स कॅल्क्युलेट करण्याकरता इन्क्लूड करायची नाही टर्नओव्हरमध्ये. हू हॅज ऑप्टेड फॉर कंपोजिशन लेवी, बोलाराम एक ट्रेडर आहे आणि तो टॅक्स पे करतो कंपोजिशन स्कीममध्ये फॉर गुड्स ऑफ बोथ टॅक्सेबल आणि एक्झाम सप्लाईज. तो सप्लायर टॅक्सेबल गुड्सचा पण आहे आणि एक्झाम गुड्सचा पण आहे. ही हॅज 1 रिटेल शोरूम A1 इन पंजाब, एक पंजाबमध्ये आहे, आणि दुसरं रिटेल शोरूम A2 राजस्थानमध्ये. बोथ सेलिंग टॅक्सेबल, दोन्हीकडे टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झाम गुड्स विकले जातात. दोन्हीकडे टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झाम सप्लायचे गुड्स आहेत त्याचा सप्लाय केला जातो. टोटल टर्नओव्हर इन्क्लुडिंग टॅक्सेबल अँड एक्झाम्प्टेड गुड्स. टोटल टर्नओव्हर इन्क्लुडिंग टॅक्सेबल अँड एक्झाम्प्टेड गुड्स ऑफ 2 शोरूम्स लास्ट फिनान्शियल इयरला होता 1,15,00,000. त्यामध्ये 85 लाख आणि 30 lakhs. ठीक, आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे या वर्षीचा.
किंवा एक स्पेसिफिक क्वार्टरमधला, तर आपल्याला त्याविषयी काय माहिती मिळते बघा. टर्नओव्हर ऑफ शोरूम A1 and A2 इन द फर्स्ट क्वार्टर ऑफ करंट फिनान्शियल इयर इज 35 लाख. त्यातले 15 लाख A1चे आहेत आणि त्या 15 लाखामध्ये परत सांगितलं आहे कसं बघा, 5 लाख टॅक्सेबल गुड्सचे आहेत आणि 10 लाख जे आहेत ते एक्झम्प्टेड गुड्सचे आहेत. आणि दुसरा A2मध्ये 20 लाखाचा पहिल्या क्वार्टरमध्ये टर्नओव्हर असेल तर त्यामध्ये 10 लाखाचा जो टर्नओव्हर आहे टॅक्सेबल गुड्सचा, या 20 लाखामध्ये टॅक्सेबल गुड्स 10 लाख आहेत आणि एक्झम्प्ट 10 लाख आहेत. कम्प्यूट द अमाऊंट पेबल अंडर कंपोजिशन लेवी अंडर सेक्शन 10(1) and 10(2) ऑफ द CGST ॲक्ट 2017 बाय भोलाराम. भोलारामला किती टॅक्स पे करायला लागेल. आता जी इन्फॉर्मेशन आहे ती सगळी तुम्हाला दिलेली आहे, ती या टेबलमध्ये त्यांनी, हे प्रेझेंटेशन आहे. रिटेल शोरूम आहे, बिझनेस कुठला आहे, ट्रेडर्स आहे, रिटेल शोरूम आहे, ट्रेडर आहे. A1 लोकेशन पंजाब आहे, टर्नओव्हर इन प्रिवियस इयर 85 लाख होता. टॅक्सेबल टर्नओव्हर इन फर्स्ट क्वार्टर ऑफ धिस फिनान्शियल इयर 5 लाख. इथे काय शब्द वापरला, टॅक्सेबल टर्नओव्हर आणि स्टार दिला इकडे. ओके, टॅक्सेबल टर्नओव्हरच ट्रेडर टॅक्स देतो. एक्झामची अमाऊंट बाजूला केली, ती एक्सक्लूड केली, त्यामुळे 1% हा 5,000 आलेले आहेत. राजस्थानमध्ये 30 लाख, 10 लाख टॅक्सेबल. 30 लाख मागच्या वर्षी होता, आता ह्या क्वार्टरला 20 लाख झाला आहे. 10 लाख टॅक्सेबल आहे आणि 10 लाख एक्झाम्प्ट आहे, त्यामुळे 10 लाखावर टॅक्स लागेल. एकूण 1,15,000वर त्यांनी मागच्या वर्षीची अमाऊंट सांगितलेली आहे. यावर्षी आता 15 लाख दोन्ही मिळून टॅक्सेबल टर्नओव्हर होतो, 15,000 आले. आता तुम्ही ह्याच्यावर टॅक्स का काढला. अ सप्लायर अदर दॅन मॅन्युफॅक्चरर अँड रेस्टॉरंट सर्व्हिस प्रोव्हायडर eligible for composition levy under section 10(1) and 10(2) has to pay tax at the rate 1% CGST plus AGST मिळून of the turnover of only taxable supplies of goods and services in the state. 5 लाख पंजाबमध्ये टर्नओव्हर किती सांगितला, 15 लाख. 5 लाख टॅक्सेबल होते आणि 10 lakhs एक्झॅम्प्टेड होते. 5 लाखावर टॅक्स जमा करायचे आहे म्हणून 5 लाख घेतले. छोटा पॉईंट होता, आपण एकदा दोनदा 3 वेळा त्याच्यावर चर्चा केली, एक्झाम्पल पण घेतली. तुम्हाला असं खात्री वाटते की तुम्हाला 3 महिन्यांनी हाच प्रश्न विचारला तुम्हाला उत्तर देता येईल. ही गोष्ट तुमच्या किती लक्षात राहते तुम्ही जजमेंट घ्या की एखादी गोष्ट आपल्यासमोर येते तेव्हा आपलं ते लक्षात ठेवण्याचं एखाद्या गोष्टीचं लाईफ किती असतं, तुम्हाला ती गोष्ट किती पुढच्या काळामध्ये जरुरी असणार आहे त्याप्रमाणे तुम्ही नोंद घेता इनडायरेक्टली. तर तुमच्या माइंडमध्ये असेल कंपोजिशनचं आपल्याला काय करायचं आहे, कंपोजिशनशी काय संबंध आहे आपला, ठीक आहे शिकतो आपण, समजून घेतो आहे, लॉ समजून घेतो आहे. तुम्ही कुठेतरी काहीतरी असं इंटरप्रेट करत असाल ना माइंडमध्ये, समोर आल्यानंतर अरे हे आपल्या कामाचे आहे, हे कळलं पाहिजे आपल्याला व्यवस्थित, हे आपल्याला उपयोगी पडणार आहे. कुठेतरी तुम्ही काहीतरी अशा प्रकारे काहीतरी रिमार्क करत असाल ना, एखादी तुम्हाला नवीन गोष्ट जेव्हा सांगितली जाते मग त्या रिमार्कप्रमाणे तुमच्या मेमरीमध्ये किती स्ट्रॉंगली फील होते ती गोष्ट हे डिपेंड आहे. आणि जर तुमच्या जास्त माझा असा अनुभव आहे, जी ज्याला जास्त उपयोगी असते ना तो जास्त लक्षपूर्वक ऐकतो, त्या तीव्रतेने ऐकतो. तुम्ही जेवढ्या तीव्रतेने ऐकलं आहे त्याप्रमाणे तुमच्या ती मेमरीमध्ये फीड झालेली आहे. आणि ज्या गोष्टीची मला पुढे जाऊन रिकॉल होण्याची गरज असते ना ती मी काही काळानंतर आठवत राहतो, हां मला परवा हे सांगितलं आहे, मला काल हे सांगितलं आहे. पण माइंडमध्ये असते ना असं, आपल्या घरचे सांगतात की आज घरी येताना ह्या वस्तू घेऊन ये, भाजी घेऊन ये, ह्या वस्तू घेऊन ये, आणि तुम्हाला माझी जर का विसरलो मी आज तर मग घरी गेल्यानंतर मला बोलणी खावी लागतील.
आपण ते रिवाईज करत राहतो, अरे हे घेऊन द्यायचं आज तर नक्कीच, आज नाही विसरायचं आपण, आज नाही तसं आहे. तुम्हाला जी प्रोव्हिजन सांगितली गेली आत्ता कळली आहे, पण तुमच्या किती पुढे जाऊन ती उपयोगी पडणार आहे याची निकड तुम्हाला वाटते, त्याप्रमाणे तुमच्या मेमरीमध्ये ती योग्य ठिकाणी योग्य प्रकारे सेव्ह होते. आणि मग तुम्ही जर का तुम्हाला वाटत असेल तर मधनामधनं तुम्ही आठवत राहाल. पण तुम्ही कुठल्याच प्रकारे वहीवरती लिहून ठेवत नाही, कुठे त्याचा समराईज पॉईंट पण लिहित नाही, मग तुमच्या मेमरीत जाईल कुठे आणि कुठली गोष्ट कधी लागू शकते हे काहीच सांगू शकत नाही. आणि जेवढ्या अत्यावश्यक गोष्टी आहेत ना त्याच तुम्हाला मी सांगतो आहे, सगळे विषय तुम्हाला मी सांगतच नाही. आणि ह्याच्यामध्ये पण ज्या मला असं वाटतं की जास्त अजून उपयोगी आहेत त्या मी जास्त वेळा रिपीट करतो. मला असं वाटतं की हे माहिती पाहिजे, मग मी एकदा सांगून पुढे जातो. आणि मला असं वाटतं की नाही हे कळलं पाहिजे, भले कंपोजिशन स्कीमचा यांना उपयोग नसेल पण माहिती पाहिजे, म्हणून मी याच्यावरती तेवढे एफर्ट्स घेऊन मला आज 3रा दिवस आहे याच्यावरचा हे सांगतो आहे. अदरवाईज हे 1 तासामध्ये संपलं पाहिजे होतं, 3 तास चालणं एवढं याच्यामध्ये काय नाही आहे. तिसरं एक्झाम्पल बघा आता. टॅक्सपेयर पद्मावती इज अ सलूट स्टायलिस्ट हू हॅज ऑप्टेड फॉर कंपोजिशन लेवी फॉर सर्व्हिसेस. आता हे एक्झाम्पल कुठल्या सेक्शनचे? 10(2)A. Having one branch B1 in Vasant Kunj, Delhi and another branch B2 in Gurgaon, Haryana. Total turnover of 2 branches in last financial year was ₹45 lakh. म्हणजे मागच्या वर्षी 50 लाखाच्या आतमध्ये टर्नओव्हर राहिल्यामुळे ते यावर्षी पण इलिजिबल आहेत. तुम्ही या वाक्यावरनं एवढंच कन्क्लुजन काढणार. B1 दिल्लीमध्ये मागच्या वर्षी 25 लाख केले, B2 हरियाणामध्ये 20 लाख केले, 50 लाखाच्या खाली आहेत. मग आता करंट फायनान्शियल इयरमध्ये काय स्टेटस आहे? 5 लाख. टॅक्स लागेल 6% 30,000, 10 लाख 60,000, बस 90,000. याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. एकच पॉईंट लक्षात ठेवायचं आहे, दोन्ही मिळून ॲग्रिगेट टर्नओव्हर किती पाहिजे? 50 लाख. एक्सिड करत नाही आहे, इलिजिबल राहील. इथे आपलं सेक्शन संपले. आता काय रूल आहेत, त्या रूलमध्ये कंपोजिशन स्कीम कशा प्रकारे ऑप्ट केली जाऊ शकते हे सांगितलेलं आहे. एखादा व्यक्ती ज्यावेळेस सेक्शन 22 प्रमाणे 24 प्रमाणे किंवा 25(3) प्रमाणे त्याला गरज निर्माण होते की आपण रजिस्ट्रेशन घ्यावं, त्यावेळेस तो काय करेल? ॲप्लिकेशनसाठी रूल 8 प्रमाणे जाईल. रूल 8 जो आहे ना, रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन, ऑप्शन टू पे कंपोजिट टॅक्स अलॉंग विथ ॲप्लिकेशन फॉर न्यू रजिस्ट्रेशन. जेव्हा रजिस्ट्रेशन तुम्ही नव्याने घेत असाल त्यावेळेस तिकडे ऑप्शन येतो कंपोजिशन स्कीम पाहिजे का. त्याला आपण चेकबॉक्स टिक मार्क करतो, हां मला कंपोजिशन स्कीम पाहिजे, तर कंपोजिशन स्कीम मिळेल. डीम्ड इंटिमेशन फॉर कंपोजिशन स्कीम रूल 3(2). एनी पर्सन हू अप्लाइज फॉर रजिस्ट्रेशन अंडर रूल 8(1) कशा करता असतो हा रजिस्ट्रेशन रूल आहे, मे गिव्ह ॲन ऑप्शन टू पे टॅक्स अंडर सेक्शन 10 इन पार्ट बी. पार्ट एमध्ये काय असतं? नॉर्मल आपण पॅन नंबर टाकतो, लिगल नेम टाकतो, मोबाईल नंबर टाकतो आणि ईमेल ॲड्रेस टाकतो. इथे आपला पार्ट ए कंप्लीट होतो. आणि पार्ट बीमध्ये इतर काही इन्फॉर्मेशन आणि डॉक्युमेंट द्यावे लागतात. तिकडे विचारलं जातं किंवा तिकडे सांगायचं असतं की मला कंपोजिशन स्कीम पाहिजे. फॉर्म कुठला आहे तो? फॉर्म GST REG रजिस्ट्रेशन 101 विच शॅल बी कन्सिडर्ड ॲज ॲन इंटिमेशन टू पे टॅक्स अंडर द सेड सेक्शन. म्हणजे ॲप्लिकेशन करत असतानाच टॅक्सपेयर सांगू शकतो की मला कंपोजिशन स्कीम द्यावी. इफेक्टिव्ह डेट फॉर कंपोजिशन लेवी ॲज पर रूल 4 CGST rules 2017, such intimation shall be considered
only after grant of registration to the applicant, and his option to pay tax under composition levy shall be effective from the date from which registration is effective. त्याने ॲप्लिकेशन दिलं, त्या डेट दिली की या डेटपासून मला रजिस्ट्रेशन पाहिजे. जर थ्रेशोल्ड लिमिट जर जर का थ्रेशोल्ड लिमिट जर त्याचा एक्सीड झाला असेल किंवा त्यांनी इंटरस्टेट्स अप्लाय केला म्हणून त्याला ॲज पर सेक्शन 24 रजिस्ट्रेशन घ्यायला लागलं असेल तर डेट सांगेल की ह्या डेटपासून मला रजिस्ट्रेशन मिळावं. कारण त्या डेटला काय केलं, ॲज पर लॉ मला रजिस्ट्रेशन घेणं ही माझी गरज आहे. किंवा मग स्वइच्छेने घ्यायचं आहे, तुम्ही सांगाल ती डेट, ह्या डेटपासून मला रजिस्ट्रेशन द्यावं. ती जी डेट आहे त्या डेटपासून त्याला रजिस्ट्रेशन इफेक्टिव्ह होईल, त्या डेटपासून त्याला कंपोजिशन स्कीममध्ये टॅक्स देण्यासाठी सुरुवात होईल. ड्यू डेट जेव्हा असेल तेव्हा तो ॲक्च्युअल टॅक्स पे करेल, पण आता तो रजिस्टर्ड पर्सन झाला आणि तो टॅक्सेबल पर्सन झाला ॲज पर कंपोजिशन लेवी. जे ऑब्लिगेशन आहेत ते त्याला लागू झाले ज्या दिवशी त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलं. सर्टिफिकेट लावा तुमच्या जागेवरती, मग तुम्ही कंपोजिशन डीलर आहे हे कळण्याकरता बोर्डवर लिहा, हे सगळं त्याला करायला लागेल. पर्सन अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन कॅन ऑप्ट फॉर कंपोजिशन लेवी ॲट एनी टाईम ड्युरिंग द इयर वाईल अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन. जो रजिस्ट्रेशन नव्याने घेत असेल तो ज्या वेळेस लायबल होतो, त्याला गरज पडते रजिस्ट्रेशन घेण्याची ॲज पर लॉ, त्यावेळेस तो मला कंपोजिशन स्कीम द्यावी म्हणून सांगू शकतो. तिथे असं गरजेचं नसतं की तुम्हाला 1 एप्रिलपासूनच देऊ किंवा तुम्हाला मध्येच मिळणार नाही, तुम्हाला आम्ही सेकंड क्वार्टरपासूनच देऊ किंवा तुम्हाला पहिल्या 2 क्वार्टरमध्ये एकदा का दुसरा क्वार्टर चालू दिला का त्यात तुम्हाला मिळणार नाही, तिसऱ्या क्वार्टरपासून देऊ असं काही गव्हर्नमेंट सांगत नाही. रजिस्ट्रेशन तुम्हाला पाहिजे ॲज पर लॉ घेणं गरजेचं आहे, घ्या, ॲप्लिकेशन द्या, त्यात तुम्ही सांगा तुम्हाला कंपोजिशन स्कीम दिली जाईल. असे का सांगितलं जातं आहे, जर समजा मध्ये एखाद्याला स्कीम चेंज करायची आहे, असं मध्ये चेंज करण्याचा जर का लॉ नसेल तर मध्ये चेंज करता येणार नाही. ठीक आहे. आता इथे कसं आहे, नवीन रजिस्ट्रेशन तुम्ही कधी पण घेऊ शकता. कंपोजिशन लेवी शॅल बी इफेक्टिव्ह फ्रॉम द डेट फ्रॉम विच रजिस्ट्रेशन इज इफेक्टिव्ह. एवढाच पॉईंट होता रूलमध्ये 3 आणि 4. एनी रजिस्टर्ड पर्सन हू ऑप्ट टू पे टॅक्स अंडर सेक्शन 10. आता हे कोणा करता आहे की एखादा व्यक्ती रेग्युलर स्कीममध्ये आणि त्याला कंपोजिशन स्कीम पाहिजे आहे. रजिस्ट्रेशन जेव्हा घेतलं त्यावेळेस रेग्युलर स्कीममध्ये घेतलं, त्याला माहिती नसेल कंपोजिशन स्कीम आहे, त्याला नंतर कळलं असेल की मला कंपोजिशन स्कीम घेणं जास्त फायद्याचं आहे, कॉम्प्लायन्स कॉस्ट कमी आहे. असं नाही ना की चान्स गेला एकदा. तुम्ही रेग्युलर स्कीममधनं कंपोजिशन स्कीममध्ये तुम्हाला यायचं असेल तर त्याला येण्याची संधी द्यायला पाहिजे की नको. हे काही लग्न नाही आहे की एकदा केलं एकदाच निवड करा आणि मग 7 जन्म राहा त्या बायकोबरोबर, असं नाही ना. Any registered person who opt to pay tax under section 10 shall electronically file an intimation in form GST CMP 02 duly signed for verified through electronic verification code on the common portal either directly or through a facilitation center notified by a commissioner prior to the commencement of the financial year. महत्त्वाचा पॉईंट हा आहे की prior to the commencement of the financial year for which the option to pay tax under aforesaid section is exercised and shall furnish the statement in form GST ITC 03 in accordance with the provision of Rule 44(4) manner of reversal of credit within a period of 60 days from the commencement of the relevant financial year.
हे काय आहे, हे काय बघा. मी एवढं वाचलं यावरून तुम्हाला कळलं असेल की रेग्युलर स्कीममधल्या व्यक्तीला, रेग्युलर स्कीममधल्या टॅक्सेबल पर्सनला कंपोजिशन स्कीम घ्यायची असेल तर काहीतरी सोपं वाटत नाही, काहीतरी गुंतागुंतीचं वाटतं आहे, काहीतरी गडबड आहे. तुम्ही कंपोजिशन स्कीम घेऊ इच्छिता, हा तुम्ही निर्णय घेतला, तुम्हाला काय सांगितलं जातं आहे, मध्येच मिळणार नाही. कमेन्समेंट ऑफ फिनान्शियल इयर, म्हणजे जर आता तुमचं वर्ष चाललं आहे कुठलं फिनान्शियल इयर 21-22 चाललं आहे, 21-22मध्ये तुम्हाला आता रेग्युलर स्कीममध्येच राहावं लागेल. 22-23 जेव्हा सुरू होईल त्याच्या अगोदर तुम्ही इंटिमेट करा. कुठल्या फॉर्ममध्ये, कुठला फॉर्म आहे, फॉर्म GST CMT 02. बघा पहिला फॉर्म हा आला ना, इलेक्ट्रॉनिकली फाईल. एनी registered person who opt to pay tax under section 10 shall electronically file an intimation in form GST CMT 02 prior to the commencement of the financial year for which the option to pay tax under the composition scheme. त्याला तो फॉर्ममध्ये सांगायला लागेल. जो पर्सन ऑलरेडी रजिस्टर आहे त्याच्याकरता फिनान्शियल इयर स्टार्ट होण्यापूर्वी त्याला CMP 02मध्ये इंटिमेट करायला लागेल. ही पहिली स्टेप आहे. एवढं करून त्याला कंपोजिशन स्कीम मिळाली का संपलं असं नाही, दुसरी स्टेप खाली दिली आहे. अँड देऊन पुढे दुसरी स्कीम दिली, ITC 03 ITC इनपुट टॅक्स क्रेडिट. तुमच्याकडे काय मटेरियल आहे, तुमच्याकडे काही मटेरियल आहे, काही इनपुट आहे, कॅपिटल गुड्स आहे, हे तुम्ही घेतले, मग आउटवर्ड सप्लाय केला, टॅक्स कलेक्ट केला, तो टॅक्स पे कसा केला, इनवर्ड सप्लायच्या क्रेडिटनी आणि गरज पडल्यात कॅशनी. बरोबर आहे. आता यापुढे तुम्ही कंपोजिशन स्कीम घेणार, कुठल्याही प्रकारचा टॅक्स कलेक्ट करणार नाही आणि जे इनवर्ड सप्लाय घ्याल तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळणार नाही. पण जे तुम्ही ऑलरेडी क्रेडिट घेतलं आहे ते क्रेडिट तुम्हाला का दिलं होतं, कारण तुम्ही त्याचा आउटवर्ड सप्लाय करणार होतात आणि रेग्युलर स्कीमप्रमाणे तुम्ही त्याचं टॅक्स कलेक्शन पण करणार होतात. आणि टॅक्स कलेक्शन केल्यानंतर तुमच्या स्टॉकमध्ये जे इनवर्ड सप्लाय येतो आहे त्याचं क्रेडिट तुम्हाला दिलं जाणार होतं, कारण तुम्ही टॅक्स कलेक्ट करणार आहोत म्हणून. पण तुमच्याकडे तो स्टॉक आता पडून आहे, स्टॉक इन ट्रेडमध्ये जो काही स्टॉक आहे किंवा कॅपिटल गुड्स आहेत, तुम्ही ते आता यापुढे जेव्हा सेल कराल तेव्हा टॅक्स कलेक्ट नाही करणार. त्यामुळे तुम्ही त्या मटेरियलवरती, त्या इनपुट्सवरती जो इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केला अगोदरच्या काळामध्ये तो आता आम्हाला परत पाहिजे. किती स्टॉक आहे द्या, दिलं इकडे. शॅल फर्निश द स्टेटमेंट इन फॉर्म GST ITC 03. 60 दिवसामध्ये ती माहिती द्या आणि त्याप्रमाणे किती स्टॉक होता, त्यात तुम्ही किती इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केलं आहे, ॲज पर रूल 44(4) प्रमाणे तेवढी अमाऊंट लायबिलिटी म्हणून पे करा. समजलं ना काय. Effective date of composition levy as per Rule 4 of CGST rules. The option to pay tax under composition levy shall be effective from the beginning of the financial year. दोन गोष्टी असतात, एक काय स्टेप्स आहेत त्या केल्यामुळे कंपोजिशन स्कीम मिळेल आणि दुसरं कधीपासून मिळेल. दोन केसेस आहेत. एक म्हणजे ज्याला रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे तो रजिस्ट्रेशन घेतानाच डिसाईड करतो
की मला कंपोजिशन स्कीममध्ये टॅक्स द्यायचा आहे. मग त्याला माहिती आहे आपल्याला बेनिफिट काय आणि नुकसान काय. त्याला माहिती आहे मला कुठल्या प्रकारचे अकाउंट्स रेकॉर्ड मेंटेन करायला लागणार नाही, टॅक्स इनवॉइस बनवायला लागणार नाही, कुठल्या प्रकारचा टॅक्स कलेक्ट करायचा नाही आहे. जी माझी टर्नओव्हरची अमाऊंट आहे, टर्नओव्हर इन स्टेट, त्याच्यावरती मला टॅक्स पे करायचा आहे. जर मॅन्युफॅक्चरर असेल तर तो टॅक्सेबल प्लस एक्झाम दोन्ही सप्लाय जो केला आहे त्याचा तो टॅक्सेबल टर्नओव्हर आणि एकदम सप्लायचा टर्नओव्हर आहे त्या क्वार्टरमधला त्या दोन्हीच्या अमाऊंटवरती टॅक्स देईल. ट्रेडर जर असेल तर एक्झाम सप्लायवर त्याला टॅक्स द्यायचा नसतो. जो टॅक्सेबल सप्लाय जेवढा केला आहे तेवढ्या अमाऊंटवरच 1% तो टॅक्स देईल. हे फिक्स यायला माहिती आहे. आणि ITC मिळणार नाही, कुठल्याही प्रकारे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. हे सगळे त्याला वाटतं किंवा हे रिस्ट्रिक्शन आहेत किंवा हे नुकसान आहे. पण ठीक आहे ना, मला छोटा बिझनेस आहे, मला हेच परवडतं. कॉम्प्लायन्स कॉस्ट कमी आहे, हे परवडतं. अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करायला नको, माझ्याकडे सेपरेट माणूस नाही आहे अकाउंट ठेवायला, बिल बनवायला. छोटा बिझनेस आहे, परवडतं. पण काही व्यापाऱ्यांना स्कीम माहीत नाही किंवा फायदे माहीत नाही, म्हणून त्यांनी रजिस्ट्रेशन घेताना कंपोजिशन स्कीम घेतली नाही. आणि त्यांना नंतर कळलं अरे कंपोजिशन स्कीम घ्यायला पाहिजे होती, ही पण वेगळी स्कीम असते, सांगितलं नाही मला कोणी, मी कोणाकडे माहिती घेतली नाही, आता फसलो मी. या 2 केसेस आहेत ना. पहिल्या केसमध्ये तो जेव्हा ॲप्लिकेशन देईल तेव्हाच त्याला क्लिअर आहे कंपोजिशन स्कीम घ्यायची आहे. तो ॲप्लिकेशन देईल आणि डेट देईल की मला ह्या डेटपासून काय झालं, मी लायबल झालो आहे. त्या डेटपासून त्याला रजिस्ट्रेशन ग्रँट होईल आणि त्याच डेटपासून तो कंपोजिशन लेवी त्याला ॲप्लिकेबल होईल. दुसऱ्या केसमध्ये त्याला नंतर जर कळलं त्याला की मला रेग्युलर स्कीममधनं स्विच व्हायचं आहे कंपोजिशन स्कीममध्ये, तर त्याला फिनान्शियल इयर सुरू होण्यापूर्वी, आता जर का तुम्हाला 21-22मध्ये वाटत असेल की कंपोजिशन स्कीममध्ये जायचं आहे, तर 21-22मध्ये कंपोजिशन स्कीम मिळणार नाही, 22-23मध्ये मिळेल. मग यावेळेस एप्रिल 2022 जे नवीन फिनान्शियल इयर सुरू होणार आहे त्याच्या अगोदर फॉर्म GST CMP 02 फाईल करायचा, ज्यात गव्हर्नमेंटला इंटिमेट केलं जातं की मी इच्छुक आहे कंपोजिशन स्कीममध्ये टॅक्स देण्यासाठी. तुमची इच्छा, तुमची विनंती, तुमची रिक्वेस्ट तुम्ही ते ॲप्लिकेशन देऊन गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवता, इंटिमेट करता गव्हर्नमेंटला की मला कंपोजिशन स्कीम मिळावी. कधीपासून मिळेल? 1 एप्रिलपासून मिळेल. इफेक्टिव्ह डेट ऑफ कंपोजिशन लेवी असेल ॲज पर रूल 4 इफेक्टिव्ह फ्रॉम बिगिनिंग ऑफ द फिनान्शियल इयर. 1 एप्रिलपासून मिळेल. पण मग आणखीन एक प्रोसिजर काय की जसं तुम्ही इकडे CMP 02 द्याल, त्याचबरोबर स्टॉकमध्ये जे मटेरियल असेल ते गव्हर्नमेंटला इंटिमेट करायला लागेल फॉर्म GST ITC 03मध्ये 60 दिवसामध्ये. ओके. रूल 3 सब रूल 4 मध्ये डिटेल्स ऑफ स्टॉक टू बी फर्निश विदिन 90 days फ्रॉम द डेट ऑफ ऑप्शन. एनी पर्सन हू फाइल्स एन इंटिमेशन अंडर सब रूल 1 टू पे टैक्स अंडर सेक्शन 10 shall furnish the details of stock including the inward supply of goods received from unregistered person. हे आणखीन एक स्टेप आहे. इकडे तुमच्याकडे तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट ज्याच्यावर घेतलेला आहे, टॅक्सेबल पर्सनकडून जो सप्लाय घेतला आहे त्याची माहिती 60 दिवसामध्ये द्या. आणि सबरूल 3 मध्ये हे सांगतायत, सबरूल 4 मध्ये हे सांगायचं आहे की अनरजिस्टर्ड पर्सनकडनं गुड्स रिसिव्ड फ्रॉम अनरजिस्टर्ड पर्सन हेल्ड बाय हिम ऑन द डे प्रिसिडिंग द डेट फ्रॉम विच ही ऑप्ट टू पे टॅक्स अंडर सेक्शन 10. तुम्ही ज्या डेटला सेक्शन 10 मध्ये म्हणजे 1 एप्रिलला सुरुवात केली तिथपासून
पुढे फॉर्म GST CMP 03 भरा 90 दिवसामध्ये, आणि त्यामध्ये ती माहिती द्या की अनरजिस्टर्ड सप्लायरकडनं, अनरजिस्टर्ड पर्सनकडनं किती गुड्स घेतले. ओके, हा पिरियड वाढवला जाऊ शकतो. कंपोजिशन लेवी इज एक्सरसाइज और विदिन सच फर्दर पिरियड, 90 दिवसामध्ये, और विदिन सच फर्दर पिरियड ॲज मे बी एक्सटेंडेड बाय द कमिशनर इन दिस बिहाफ. ओके, रजिस्ट्रेशन घेणं सोपं आहे. रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर स्कीम चेंज करायची म्हटली तर ह्या प्रोसिजर करायला लागतात. आता एखाद्या व्यक्तीने जर कंपोजिशन स्कीम घेतली असेल आणि त्याला रेग्युलर स्कीम इफेक्टिव्ह वाटत असेल तो घेऊ शकतो. म्हणजे त्याला गव्हर्नमेंटने हा ऑप्शन द्यायला पाहिजे की नको. गव्हर्नमेंटला कुठली स्कीम फायद्याची वाटते, रेग्युलर का कंपोजिशन, मला काय वाटतं? हां, रेग्युलरमुळे काय होतं, कॉम्प्लायन्सेस कॉस्ट वाढते आणि कॉम्प्लायन्सेस कॉस्ट वाढल्यामुळे तेवढा रोजगार निर्माण होतो. गव्हर्नमेंटला हे पण बघायचं असतं ना, डेव्हलपमेंट करायची आहे, त्या डेव्हलपमेंट ओव्हरऑल आहे, टॅक्समधनं मिळणारा पैसा प्लस अशा प्रकारच्या काही गोष्टी गव्हर्नमेंटला करायच्या असतात की यातनं रोजगार वाढेल, बेरोजगारी कमी होईल, क्राईम कमी होईल. त्यामुळे ज्या लोकांना काय उद्योग नाही मग ते क्राईमकडे वळतात ना, कुठे ना कुठे त्यांच्या मनामध्ये ते निगेटिव्ह भावना निर्माण होते. त्यामुळे रेग्युलर स्कीममध्ये जेवढे लोक असतील तेवढे चांगले. मग कंपोजिशन स्कीममध्ये एखादा डीलर आहे तो जर रेग्युलर स्कीममध्ये जात असेल, आता कंपोजिशन स्कीममध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. तुमच्याकडे स्टॉकमध्ये 5 लाखाचे गुड्स आहेत ज्यावर तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट दिलेलं आहे, सॉरी ज्यावर तुम्ही टॅक्स पे केलेला आहे. आता तुम्हाला ह्या 5 लाखावरती तुम्ही जेव्हा रेग्युलर स्कीममध्ये विकाल तेव्हा टॅक्स कलेक्ट कराल ना, मग तुम्हाला जो तुम्ही टॅक्स पे केला आहे इन्व्हर्ट सप्लायवर, तुम्हाला त्याच्यामध्ये त्या गुड्सवरती इनपुट टॅक्स क्रेडिट मिळायला पाहिजे की नको. अगोदर ITC मिळत नव्हता ना, कारण का कंपोजिशन स्कीम हे कलेक्ट करत नाही. पण आता जे गुड्स आमच्याकडे पडून आहेत ते आम्ही विकणार आहोत तेव्हा टॅक्स कलेक्ट करू ना. मग आता जे गुड्स आमच्याकडे असतील तुम्ही त्याचा आम्ही अगोदर अधिकार नव्हता म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम नाही केला, पण आता तर यापुढचे गुड्स परचेस करू तेव्हा ते काय करणार आहोत, ITC क्लेम करणार आहोत ना. मग आता जे गुड्स स्टॉकमध्ये आहेत त्याचा ITC, अशा ज्या सिच्युएशन आहेत ना त्या तुम्हाला सेक्शन 18मध्ये आहेत, 18 सेक्शन 18मध्ये आहेत, जिकडे इनपुट टॅक्स क्रेडिट दिला जातो. असं नाही गव्हर्नमेंट फक्त सांगते तुम्ही पहिले टॅक्स भरला, ITC घेतला, रिव्हर्सल करा. लॉ एका बाजूने चालत नाही, लॉजिकवर लॉ चालतो. इथे लॉजिक आहे ना, तुम्हाला आउटवर्ड सप्लायमध्ये टॅक्स तुम्ही कलेक्ट करत होतात म्हणून तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट देत होतो. आता तुम्ही कंपोजिशन स्कीममध्ये गुड्स विकणार आहात आणि 1% टॅक्स भरणार आहात, पण जे गुड्स तुम्ही अगोदरच्या काळात परचेस केले होते तुम्ही रेग्युलर स्कीममध्ये टॅक्स जमा करताय म्हणून तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट दिलं होतं. आता यापुढे तुम्ही कंपोजिशन स्कीममध्ये तुमच्याच पॉकेटमधनं 1% टॅक्स देणार आहात म्हणून तुम्ही जे इनपुट टॅक्स क्रेडिट अगोदर क्लेम केलं आहे ती अमाऊंट तुम्हाला रिव्हर्स करायला लागेल. त्याचप्रमाणे जर एखादा व्यक्ती कंपोजिशन स्कीममधनं रेग्युलर स्कीममध्ये येतो तर तेवढी अमाऊंट त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्लिअरला जमा केली जाते. इंटिमेशन द्या, फॉर्म भरा, त्यात ती माहिती द्या, हे सगळं करावं लागतं. एक रजिस्ट्रेशन सेक्शन 22 किंवा 24मध्ये करावं लागतं. अगोदर अनरजिस्टर्ड होता, आता रजिस्ट्रेशन घ्यायला लागलं. स्टॉक किती तुमच्याकडे, जो स्टॉक 1 वर्षामध्ये घेतलेला असतो, 1 वर्षामध्ये जेवढा स्टॉक घेतलेला आहे तेवढा स्टॉकवरती माहिती भरा, इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतो, तेवढी अमाऊंट ट्रान्सफर होईल इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला. रजिस्ट्रेशन स्वइच्छेने घेतला 25(3) तरी हे मिळतं. इनपुट फक्त इनपुट जेवढे असतात त्याचं क्रेडिट मिळतं, कॅपिटल गुड्सचं मिळत नाही. रजिस्ट्रेशन जे नव्याने घेतात ते ॲज पर सेक्शन 22, 24 किंवा 25(3).
आयदर थ्रेशोल्ड लिमिट एक्सीड झालं म्हणून किंवा कंपल्सरेशन सेक्शन 24मध्ये त्याप्रमाणे त्यांना गरज लागली म्हणून ॲज पर लॉ, किंवा मग स्वइच्छेने सेक्शन 25(3) रेशन घेतलं जातं. त्या केसमध्ये जे इनपुट्स आहेत, मग ते रॉ मटेरियल असो, सेमी फिनिश गुड्स असो, फिनिश गुड्स असो, कुठलेही गुड्स असो, जे इनपुट्स त्यामध्ये वापरले गेलेत त्याच्यावर त्याचा क्रेडिट मिळेल. कॅपिटल गुड्सचं मिळणार नाही, इनपुट सर्व्हिसेसचं मिळणार नाही. आणखीन 2 अशा प्रकारच्या परिस्थिती आहेत जिकडे कंपोजिशन स्कीममधनं रेग्युलर स्कीममध्ये आला तर त्याला इनपुट्स ॲज वेल ॲज एका वर्षामध्ये जर त्याने काही कॅपिटल गुड्स परचेस केले असतील त्याचंही क्रेडिट मिळतं. हां, मशिनरी फर्निचर, त्याचा फॉर्म्युला आहे, त्याचा रूल आहे. किती मिळेल? समजा मी 20,000 कॅपिटल गुड्सवरती टॅक्स पे केला आहे आणि 6 महिने वापरलं आहे, तर त्याची लाईफ आहे ना 60 महिने असते. 6 महिने वापरलं आहे तर 6 महिन्याचा RTC केला, तर यापुढे तुम्ही वापराल 54 महिने अजून, तर लाईफ 60 महिने, 5 वर्ष. एवढं लाईफ ते कंपोजिशन स्कीममध्ये होतं, तेवढी अमाऊंट गेली, बाकीची अमाऊंट तुम्हाला क्रेडिट मिळेल. आणि तिसरं असा एक पर्सन आहे, याचं एक्झाम सप्लाय पहिले तो करत होता. एक्झाम सप्लाय तो केव्हा करतो? जेव्हा गव्हर्नमेंट नोटिफाय करतं की स्पेसिफिक गुड्स हे एक्झाम्प्ट असतील. पण गव्हर्नमेंटला एखाद्या परिस्थितीत वाढलं की एक्झाम सप्लायचं जे गुड्स एक्झाम केले आहेत ते आता टॅक्सेबल करायला पाहिजे, ते टॅक्सेबल करू शकतात. मग त्याचं एक्झाम प्रॉडक्ट टॅक्सेबल झालं. आता यापुढे तो टॅक्स कलेक्ट करणार आहे आणि त्या प्रॉडक्टसाठी त्याच्याकडे स्टॉकमध्ये काही इनपुट्स आहेत, सेमी फिनिश गुड्स आहेत, फिनिश गुड्स आहेत, काय मशिनरी घेतलेली आहे, त्याचं क्रेडिट त्याला मिळतं. कंपोजिशनमधनं रेग्युलरमध्ये आला आणि एक्झाम प्रॉडक्ट जर टॅक्सेबल झालं तर इनपुट्सचं ॲज वेल ॲज कॅपिटल गुड्सचंही क्रेडिट मिळतं. आता आपल्याकडे रिव्हर्सलचा मुद्दा आला. कंपोजिशन स्कीममध्ये तुम्हाला तेवढंच लक्षात ठेवायचं आहे, पण एक पॉईंट तुम्हाला हायलाईट व्हायला पाहिजे म्हणून तुम्हाला मी एक्स्ट्रा माहिती दिली की जर एखादा व्यक्ती कंपोजिशन स्कीम घेऊ शकतो, रेग्युलर स्कीममधनं कंपोजिशनमध्ये येऊ शकतो, तसं त्याला पुढे जाऊन कळलं अरे कंपोजिशनपेक्षा रेग्युलर चांगलं आहे. काही सर्कमस्टन्सेसमध्ये कंपोजिशन स्कीम चांगली आहे, काही सर्कमस्टन्सेसमध्ये रेग्युलर चांगली आहे. जर तुमचा टर्नओव्हर लिमिट एक्सीड झालं, समजा 1 करोड असेल, अप टू 1.5 करोड कंपोजिशन स्कीम मिळते, पण जर 1 करोड ज्यावेळेस टर्नओव्हर एखाद्याचा होत असेल त्यावेळेस सप्लायर वाढतील, कस्टमर वाढतील. मग त्याला असं वाटेल अरे आपल्याला एवढं सगळा हिशोब करा, एवढ्या लोकांना कॉन्टॅक्ट करा, सप्लायरला कॉन्टॅक्ट करा, कस्टमरला कॉन्टॅक्ट, एक माणूस पाहिजे हे बघायला, सगळं मी एकटा करत नाही. मग तो माणूस अकाउंट बुक्स रेकॉर्ड मेंटेन करेल, तो कम्प्युटर घेईल, सगळी कामं करेल. मग तिकडे त्याला वाटेल मग रेग्युलर स्कीममध्ये गेलो तर आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल, फायदा होईल. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये माणसाला कुठली स्कीम फायद्याची वाटेल, कुठली नुकसानीची वाटेल हे त्याच्या माइंडसेटवर आहे. किंवा त्याला असं वाटतं आहे की आपण आज 1 करोड करतो आहे, आपण आता 2 करोड करू, 3 करोड करू, जास्त करोड करू, तर आपल्याला आत्तापासून काय झालं पाहिजे, सगळं आपलं अकाउंट रेकॉर्ड सेटअप झाले पाहिजे. आज 1 करोड झाला आहे, तर 1.5 करोड होईल, मग सगळं आपल्याला मेंटेन करायला लागेल. मग बिझनेस खूप वाढला आहे, मग तेव्हा आपल्याला जड जाईल. आताच आपण काय करूया, कंपोजिशनमध्ये रेग्युलरला येऊया. आता आपण जी एक्झाम्पल बघितली त्यामध्ये कसं होतं की 2 स्टेटमध्ये बिझनेस होते, 2 स्टेटमध्ये बिझनेस होते. एक्झाम्पलमध्ये बघितलं ना आपण, हरियाणा आणि दिल्ली. आता जर का एका स्टेटमध्ये कंपोजिशन स्कीमसाठी इंटिमेशन दिलं, एनी इंटिमेशन इन रिस्पेक्ट ऑफ एनी प्लेस ऑफ बिझनेस in any state or UT shall be deemed to be an intimation in respect of all other places of business registered
ऑन द सेम परमनंट अकाउंट नंबर. अगोदर पहिले आपण बघितलं होतं की जर का तुम्हाला कंपोजिशन स्कीम घ्यायची आहे तर तुमचे जेवढे नंबर असतील वेगवेगळ्या स्टेटमध्ये UTमध्ये सगळीकडे तुम्हाला कंपोजिशन स्कीम घ्यायला लागेल. जर तुम्हाला कंपोजिशन स्कीममधनं बाहेर यायचं आहे, रेग्युलरला यायचं आहे, सगळे यायला लागेल. आयदर रेग्युलर स्कीममध्ये राहा किंवा कंपोजिशन स्कीममध्ये राहा. सगळे बिझनेस एकाच स्कीममध्ये राहतील. एका स्टेटमधला कंपोजिशन, एका स्टेटमधला रेग्युलर असं नाही होणार. जो पॅन नंबर वापरला आहे त्या पॅन नंबरवरती सगळ्या स्टेटमध्ये आयदर कंपोजिशन स्कीम राहील किंवा रेग्युलर राहील. आता आपण ज्यावेळेस सेक्शन बघितला 10(2) मध्ये बघितलं कंडिशन आणि रिस्ट्रिक्शन्स, त्याच कंडिशन आणि रिस्ट्रिक्शन्स किंवा आपण 10(2) मध्ये बघितलं कंडिशन आणि रिस्ट्रिक्शन्स काय त्याच इथे पण आहेत. ही इज neither a casual taxable person nor a non-resident taxable person. The goods held in stock by him have not been purchased from an unregistered supplier, and where purchased he pay. आता सेक्शन 9(4) सगळ्यांना ॲप्लिकेबल नाही आहे, बिल्डरला ॲप्लिकेबल आहे, बाकी सगळ्यांना ॲप्लिकेबल नाही आहे. ही शॅल पे टॅक्स, त्याला रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स द्यायला लागेल. ओके. RCM सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे, ह्याला पण ॲप्लिकेबल आहे. ही वॉज नॉट एंगेज इन द मॅन्युफॅक्चरर ऑफ गुड्स ॲज नोटिफाईड. आपण हे बघितलं होतं, जे आईस्क्रीम, पान मसाला, ॲरेटेड वॉटर आणि टोबॅको याच्या सप्लाय करतात त्यांना कंपोजिशन स्कीम मिळत नाही. तेच रूलमध्ये दिलेलं आहे. ही शॅल मेन्शन द वर्ड्स. तर हे बघा, हे नवीन हे रूलमध्ये दिलं आहे. कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट इलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन सप्लाईज ॲट द टॉप ऑफ द बिल ऑफ सप्लाय इश्यूड बाय हिम. जे बिल बनवाल त्या बिलामध्ये हे लिहायचं आहे. एक. दुसरं, ही शॅल मेन्शन द वर्ड्स कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन on every notice or signboard displayed at a prominent place at his principal place of business and at every additional place or places of business. Signboard displayed at a prominent place. बोर्डवर लिहा नोटीस, एव्हरी नोटीस. GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे हे लोकांना असं प्राऊड फील होतं. ठीक आहे ना. बोर्डवर नंबर टाकला, सगळं टाकलं, पण तिथे लिहा कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट इलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन सप्लाईज. आता हे कमीपणाचं वाटत नाही. पण आहे रूलमध्ये. आता हे जे दिले ना कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट इलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन सप्लाईज, हे कुठे पाहिजे? बिल ऑफ सप्लायवर पाहिजे. मला एक दुकान माहिती आहे, त्यांनी आपल्या बोर्डवर लिहिलं आहे कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन लिहिलंच आहे, वरती हे वाक्य पण लिहिले कारण नसताना. बोर्डवरती एवढंच लिहायचं आहे ना, फक्त खाली आहे ते कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन एवढंच लिहायचं आहे. GSTN रूल 18 प्रमाणे GSTN लिहायला लागतो. आणि हा रूल सांगतो की तुम्ही हे पण लिहा कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन. बिल ऑफ सप्लाय बनवायला लागेल हे रूल 49 सांगतो. आणि हा रूल सांगतो की तुम्ही त्या बिल ऑफ सप्लायवरती हे लिहा कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट इलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन सप्लाईज. एका रूलप्रमाणे एक स्टेप करायची आहे आणि दुसऱ्या रूलप्रमाणे त्याच रूलमध्ये ही स्टेप ॲड करायची. बिल ऑफ सप्लाय द्यायला पाहिजे हे तुम्हाला टॅक्स इनवॉइसचा सेक्शन 31 मध्ये सांगितलं जाईल, त्यातल्या रूलमध्ये सांगितलं जाईल. आणि त्या बिल ऑफ सप्लायमध्ये हे वर्डिंग पाहिजे हे तुम्हाला आत्ता आपण काय रूल बघतोय, रूल 5. ओके.
एकदा इंटिमेट केलं कंपोजिशन स्कीम पाहिजे, जोपर्यंत तुम्ही इलिजिबल आहात तोपर्यंत तुम्ही कंपोजिशन स्कीममध्ये टॅक्स पे करत राहा. द रजिस्टर्ड पर्सन पेइंग टॅक्स अंडर सेक्शन 10 may not file a fresh intimation every year and he may continue to pay tax under the said section subject to the provision of the act and these rules. तुम्हाला दरवर्षी सांगायची गरज नाही कंपोजिशन स्कीम पाहिजे मला, कंपोजिशन स्कीम मला पाहिजे हे सांगायची गरज नाही. एकदा सांगितलं ना तुम्ही जोपर्यंत कंटिन्यू करतात, जोपर्यंत तुम्हाला सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ द ॲक्ट अँड रूल, तुम्ही रूलमध्ये आणि सेक्शनप्रमाणे इलिजिबल आहात, टॅक्स पे करत राहा. दरवर्षी इंटिमेट करण्याची गरज नाही. द ऑप्शन एक्झरसाइज. आता पुढे काय, व्हॅलिडिटी ऑफ कंपोजिशन लेवी. कधी पण व्हॅलिड राहील, जोपर्यंत रूल्स प्रोव्हिजन्स ह्याला ॲप्लिकेबल आहेत तोपर्यंत राहील. सगळ्यात मुख्य काय, जोपर्यंत 1.5 करोड एक्सिड करत नाही तोपर्यंत राहील. आणि बाकीच्या गोष्टी आहेत, राज्याबाहेर सप्लाय करायचं नाही, ठीक आहे, तुम्ही सांगाल मला राज्याबाहेर सप्लाय करायचं आहे, मग तुम्हाला कंपोजिशन स्कीममधनं बाहेर यायला लागेल. द ऑप्शन एक्झरसाइज बाय रजिस्टर्ड पर्सन टू पे टॅक्स अंडर सेक्शन 10 shall remain valid so long as he satisfies all the conditions mentioned in the said section and under these rules. तुम्हाला स्कीम केव्हा दिली गेली, ज्या काय अटी शर्ती आहेत त्या तुम्हाला लागू पडत होत्या, ती स्कीम मिळण्यासाठी त्या जोपर्यंत लागू पडत राहतील तोपर्यंत तुम्हाला कंपोजिशन स्कीममध्ये टॅक्स भरता येईल. क्लिअर ना. असं कधी ना कधी होईल ना, केव्हा ना केव्हा होईल की जो क्रायटेरिया, इलिजिबल क्रायटेरिया तुम्ही ब्रेक कराल. ॲज अ टॅक्सेबल पर्सन तुमचा बिझनेस चालू आहे आणि तुम्ही ते 50 लाख आहेत, 75 लाख आहेत, 1.5 करोड आहेत, ते एक्सिड केले तर मग काय होईल. तुम्ही स्कीममध्ये तो कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन त्या स्कीममध्ये राहायला इलिजिबल राहणार नाही. तेच सांगितलं आहे. द पर्सन रेफर्ड टू इन सबरूल 1 shall be eligible to pay tax under section 9(1) from the day he ceases to satisfy any of the conditions mentioned in section 10. 10 मधली कुठलीही कंडिशन्स तो सॅटिस्फाय करत नाही असं घडत असेल, किंवा द प्रोव्हिजन्स ऑफ धिस चॅप्टर अँड शॅल इश्यू, जर तो इनएलिजिबल झाला कुठल्याही कारणास्तव तर मग त्याला टॅक्स इनवॉइस इश्यू करायला लागेल. ॲज पर सेक्शन 9(1) जे ऑब्लिगेशन्स आहेत ते त्याला लागू होतील. एव्हरी टॅक्सेबल सप्लाय मेड देअर आफ्टर अँड ही शॅल ऑल्सो फाईल अन इंटिमेशन फॉर विड्रॉवल फ्रॉम द स्कीम इन फॉर्म GST CMP 01 विदिन 7 days ऑफ द ऑकरन्स ऑफ सच इव्हेंट. इंटरस्टेट सप्लाय केला किंवा त्यांनी सांगितलं आहे पान मसाला आईस्क्रीम हा सप्लाय ह्याचे मॅन्युफॅक्चर तुम्ही नसाल, त्याला वाटलं आपण एक नवीन युनिट काढू जिकडे आपण मॅन्युफॅक्चर बनवू आईस्क्रीमचे, कंपोजिशन स्कीममधनं आउट व्हायला लागेल. किंवा राज्याबाहेर सप्लाय करायचा आहे, तो केला, कंपोजिशन स्कीम मिळणार नाही पुढे, इनएलिजिबल झाला. 7 दिवसामध्ये CMP गव्हर्नमेंटला इंटिमेट करा, फॉर्म GST CMP 04 की आता मला यापुढे रेग्युलर स्कीममध्ये जायला लागेल. एनी ऑफ द रिझन कंडिशन आता सॅटिस्फाय होत नाही कंपोजिशन स्कीमची, ओके, सेक्शन 9(1) प्रमाणे टॅक्स पे करेल यापुढे. दूसरा, द रजिस्टर्ड पर्सन who intends to withdraw from the composition scheme shall before the date of such withdrawal
फाईल अँड ॲप्लिकेशन इन फॉर्म GST 04. हे कोणा करत आहे? इथे कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, 7 दिवसामध्ये काय द्या? ॲप्लिकेशन द्या, इंटिमेट करा, आणि मग बिल ऑफ सप्लाय नाही, टॅक्स इनवॉइस इश्यू करा, मग तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट पण मिळेल. नॉर्मल ज्या प्रोसिजर आहे ते लागू होतील. इथे इच्छा आहे टॅक्सेबल पर्सनची कंपोजिशन स्कीममध्ये राहायची, पण त्याला आता कंपोजिशन स्कीम मिळणार नाही. ज्या दिवशी तो कंडिशन ब्रेक करेल त्या दिवसापासून त्याला अंडर सेक्शन 9(1) टॅक्स कलेक्ट करायला लागेल. सबरूल 3 हे सांगतो की जर त्याला स्वइच्छेने कंपोजिशन स्कीम सोडायची आहे आणि रेग्युलर स्कीममध्ये यायचं आहे, कधी CMP 04 भरा, तुमचं स्वागत आहे. रेग्युलर स्कीममध्ये कधी स्वागत आहे, पण रेग्युलरमध्ये कंपोजिशनला जायचं आहे पुढच्या वर्षी या. फायनान्शियल इयर स्टार्ट सुरू होण्या अगोदर इंटिमेशन द्या, मध्ये कधी पण नाही. म्हणजे गव्हर्नमेंटची इच्छा काय की तुम्ही रेग्युलर स्कीम घ्या, कंपोजिशन स्कीम कधी पण नाही मिळणार. नाहीला असं आम्ही बनवले. समजतं ना यामधनं? कळलं? आता नेक्स्ट, शो कॉज नोटीस फॉर सेसेशन ऑफ ऑप्शन ऑन व्हायोलेशन ऑफ द कंडिशन. आता रूल तर बनवला की जर इलिजिबल नसाल तर कंपोजिशन स्कीममधनं बाहेर या, नॉर्मल स्कीमप्रमाणे प्रोसिजर करा. पण एखाद्या व्यक्तीने कंपोजिशन स्कीममध्ये इलिजिबल नसताना पण तो कंपोजिशन स्कीममध्ये टॅक्स पे करत असेल तर त्याला प्रॉपर ऑफिसर, जर त्या लक्षात आलं, त्याची खात्री पडली की एखादा टॅक्सेबल पर्सन आहे तो कंपोजिशन स्कीमला इलिजिबल नाही आहे, द प्रॉपर ऑफिसर has a reason to believe that the registered person was not eligible to pay tax under section 10 or has contravened the provisions of the act or provisions of this chapter, he may issue a notice to such person in form GST CMP 05 to show cause within 15 days of the receipt of such notice as to why the option to pay tax under section 10 shall not be denied. आमच्या माहितीप्रमाणे तुम्हाला कंपोजिशन स्कीम इलिजिबल नाही आहे, तरी पण तुम्ही कंपोजिशन स्कीममध्ये टॅक्स पे करतात. तुम्ही कंपोजिशन स्कीम सोडून रेग्युलर स्कीममध्ये का आलेलं नाही आहेत ह्याचं कारण द्या. कुठला फॉर्म आहे तो? फॉर्म GST CMP 05 प्रॉपर ऑफिसर पाठवेल कंपोजिशन डीलरला, त्याला उत्तर द्यायचं आहे, याचं रिप्लाय करायचं आहे. याचं अपॉन रिसिप्ट ऑफ रिप्लाय टू शो कॉज नोटीस इश्यू अंडर रूल सबरूल 4 फ्रॉम द रजिस्टर्ड पर्सन इन फॉर्म GST CMP 06, द प्रॉपर ऑफिसर शॅल इश्यू an order in form GST CMP 05 within a period of 30 days. नोटीस मिळाल्यापासून 30 दिवसामध्ये याचा रिप्लाय द्यायचा आहे की मी का सेक्शन 10 मध्ये टॅक्स भरतोय हे सांगायचं आहे, हे पटवून द्यायचं आहे. जर तो पटवून देण्यामध्ये सक्सेस झाला तर मग प्रॉपर ऑफिसर चुकीचा होता, तर एक कंपोजिशन स्कीममध्ये कंटिन्यू राहील. आणि जर का त्याच्याकडे उत्तर नाही आहे तर त्याला रेग्युलर स्कीममध्ये यावं लागेल. ओके. एव्हरी पर्सन हू हॅज फर्निश अ इंटिमेशन अंडर सबरूल 2 और फाइल्ड एन ॲप्लिकेशन फॉर विड्रॉवल अंडर सबरूल 3 or a person in respect of whom an order of withdrawal of option has been passed in form GST CMP 05 under subrule 5. एक त्याला कळलं की आपण स्वतः राहून कळलं की आता आपलं कंपोजिशन स्कीम यापुढे आपण वापरू शकत नाही, गव्हर्नमेंटला इंटिमेट करेल. दुसरं एखाद्या स्वइच्छेने इंटिमेट करेल. तिसरं त्याला प्रॉपर ऑफिसरने सांगितलं की तुमची GST स्कीम बाद झाली,
तुमची कंपोजिशन स्कीम बाद झाली या रेग्युलर स्कीममध्ये. या तिन्ही केसमध्ये जर रेग्युलर स्कीममध्ये यायचं असेल तर मग काही इन्फॉर्मेशन द्यायला लागेल. स्टॉकची इन्फॉर्मेशन फॉर्म GST ITC 01 ही माहिती सबमिट केल्यानंतर याच्यामध्ये जो स्टॉक आहे त्यात जो टॅक्स पे केला आहे त्याचं क्रेडिट मिळतं. इकडून क्रेडिट लेजरला ते क्रेडिट जमा होईल. ओके, तीच इन्फॉर्मेशन आहे इकडे. आणि एकदा का तुम्ही एका स्कीममधनं एका युनिटमधनं विड्रॉल झालं तर सगळ्या युनिटमधनं कंपोजिशन स्कीम जाईल. एखाद्याचे 2-3 स्टेटमध्ये बिझनेस असतील त्या पॅन नंबरला जेवढे बिझनेस रजिस्टर असतील कंपोजिशन स्कीममध्ये ते सगळे काय होतील. एनी इंटिमेशन और ॲप्लिकेशन फॉर विड्रॉवल अंडर रूल 6(2) or 6(3) or denial of the option to pay tax section 10 in accordance with rule 6(5) in respect of any place of business in any state or UT shall be deemed to be an intimation in respect of all other places of business registered on the same PAN. त्या पॅन नंबरला वेगवेगळ्या स्टेटमध्ये युनियन टेरिटरीमध्ये जे बिझनेस असतील त्या सगळ्यांची कंपोजिशन स्कीम रद्द होईल आणि सगळ्यांना रेग्युलर स्कीममध्ये यायला लागेल. आणि अगोदरच तुम्ही रेग्युलर स्कीममध्ये यायला पाहिजे होता ते आला नाहीत म्हणून मग गव्हर्नमेंट प्रॉपर ऑफिसर त्या टॅक्सेबल पर्सनला सेक्शन 73 किंवा सेक्शन 74 मध्ये नोटीस पाठवेल. काय टॅक्स तुम्हाला पे करायचा आहे त्याला डिमांड करेल. 73 मध्ये चुकून झालं, मला माहीत नव्हतं, मी जाणीवपूर्वक नाही केलं. डिमांड आणि पेनल्टी कमी लागते. आणि 74 मध्ये जो टॅक्स द्यायचा आहे तुम्ही जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर फसवणुकीच्या उद्देशानेच केलेलं आहे, फ्रॉड केलेलं आहे हे 74 सांगतो. तिकडे पेनल्टी जास्त लागते. जे देणं आहे द्यावं लागेलच प्लस पेनल्टी जास्त द्यायला लागेल. चुकून घडलं पण देणं होतं ना तुम्हाला गव्हर्नमेंटला, तो टॅक्स द्या बस. पेनल्टी इंटरेस्ट कमी लागेल, 74ला जास्त लागेल. कळलं एवढं? हे रूल आहेत. रूल विसरलाच चालेल पण कंपोजिशन स्कीम कोणा करताय काय हे कोणी विचारलं रेट काय तेवढं तरी तुम्हाला माहिती पाहिजे. रिटर्न्स कुठले आहेत, रिटर्न कुठला आहे त्याविषयी माहिती आहे आता. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन पेइंग टॅक्स अंडर सेक्शन 10 shall furnish a statement every quarter or as the case may be part thereof containing the details of payment of self-assessed tax in form GST CMP 08 till the 18th of the month succeeding such quarter. एप्रिल मे जूनचा क्वार्टर संपला 18 जुलैला टॅक्स भरायचा. जुलै ऑगस्ट सप्टेंबर क्वार्टर संपला 18 ऑक्टोबरला टॅक्स भरायचा. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर क्वार्टर संपला 18 जानेवारीला टॅक्स पे करायचा. जो काय 1%, 5%, 6% आहेत ते CMP 08. यात काय माहिती येईल टॅक्सेबल पर्सनला सांगायचं तिकडे की तो मॅन्युफॅक्चरर असेल तर टॅक्सेबल प्लस एक्झाम सप्लायची अमाऊंट किती आहे त्यावर 0.5% CGST 0.5% EGST. चलन बनवायचं, पेमेंट करायचं, संपला, एवढंच करायचं. ट्रेडरचं असेल तर एक्झाम सप्लायची अमाऊंट विचारात घेऊ नका, जो टॅक्सेबल सप्लाय अमाऊंट सांगा 1% भरा. रेस्टॉरंटला 2.5% CGST 2.5% EGST आणि बाकी मग 10 to A मधले जे आहेत त्यांना 6% टॅक्स द्यायचं. हे क्वार्टर वाईज पेमेंट करायचं आणि मग वर्ष संपल्यावरती 30 एप्रिल ही डेट आहे. फॉर्म GSTR 4 हा एक इयर रिटर्न आहे तो भरायचा. याच्यामध्ये जे परचेस केलं आहे ज्यांच्याकडनं परचेस केलं आहे त्यांची इन्फॉर्मेशन त्यांनी जो फॉर्मॅट प्रिस्क्राईब केला आहे GSTR 4 मध्ये त्यामध्ये द्यावी लागते.
पेमेंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट बाय इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. पेमेंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट ITC मिळत आहे ना त्यांना, त्यामुळे हे कॅशने पे करायला लागेल. कंटेंट्स ऑफ इन्फॉर्मेशन, GSTR 4 म्हणजे इन्फॉर्मेशन आहे. इनवॉइस वाईज इंटरस्टेट अँड इंट्रास्टेट इनवर्ड सप्लाईज रिसिव्ड फ्रॉम रजिस्टर अँड अनरजिस्टर्ड पर्सन. त्यांच्याकडनं परचेस केलेले आहे, राज्यामधनं राज्याबाहेरना त्यांची इन्फॉर्मेशन पाहिजे. कन्सोलिडेटेड डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज मेड. आणि क्वार्टर वाईज जो आउटवर्ड सप्लाय केला आहे त्याची काय द्यायची, डिटेल द्यायची, पण इनवॉइस वाईज नाही, कन्सोलिडेटेड. Obligation to furnish additional returns by composition taxpayer who opt the scheme from beginning of financial year. स्कीम चेंज केली ना, ओके, रेग्युलरमधनं कंपोजिशनमध्ये आला की नाही. आता जर का तुम्ही मार्चपर्यंत रेग्युलर स्कीममध्ये होतात, रिटर्न तुमचा मंथली किंवा क्वार्टरली होता, 3B भरायचा आहे, GSTR 1 भरायचा आहे, GSTR 9 जो ॲन्युअल रिटर्न आहे तो पण भरायचा आहे. कंपोजिशन स्कीममध्ये आलो होता, यापुढे कंपोजिशन स्कीम मागचं सोडून द्या, असं होत नाही. रजिस्टर्ड पर्सन हू हॅज ऑप्टेड टू पे द टॅक्स अंडर सेक्शन 10 फ्रॉम द बिगिनिंग ऑफ फायनान्शियल इयर शॅल वेअर रिक्वायर्ड furnish the details of outward and inward supplies and return under rules 59 मध्ये GSTR 1 आहे, 60 मध्ये GSTR 2 आहे जो आता सस्पेंड आहे, आणि रूल 61 मध्ये GSTR 3B आहे, relating to the period during which the person was liable to furnish such details and returns till the due date of finishing the return for the month of September of the succeeding financial year or furnishing of annual return of the preceding financial year whichever is earlier. त्याला जे रिटर्न भरायला लागतील, GSTR 1 भरायला लागेल, GSTR 3 भरायला लागेल आणि GSTR 9 पण भरायला लागेल. आता मार्च नंतर सप्टेंबरपर्यंत काही इनपुट टॅक्स घ्यायचे राहिले असतील तर आपण ते घेतो ना रेग्युलर स्कीममध्ये. एखादा इनवॉइस आला, डेबिट नोट आली जी प्रिव्हियस फायनान्शियल इयरमधली होती. आता तुम्ही कंपोजिशन स्कीममध्ये आहात तर काय करणार त्या ITCचं एक्सप्लेनेशन. फॉर द पर्पजेस ऑफ दिस सब रूल इट इज हिअर बाय डिक्लेअर दॅट द पर्सन शॅल नॉट बी इलिजिबल टू अवेल ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन रिसिप्ट ऑफ इनवॉइसेस और डेबिट नोट फ्रॉम द सप्लायर फॉर द पिरियड प्रियर टू द दिस इज ऑप्शन फॉर द कंपोजिशन स्कीम. आता कंपोजिशन स्कीममध्ये असताना जर अगोदरच्या पिरियडचं कुठलं डेबिट नोट किंवा इनवॉइस आलं त्याचं क्रेडिट मिळणार नाही. तेव्हा तुम्ही घेतला असेल, संपला आता, आता यापुढे नाही. कंपोजिशनच्या पिरियडमध्ये त्या पिरियडचं काय होणार नाही. आणि जे काही करायचं तो लास्ट रिटर्न बाकी आहे तो लास्ट रिटर्न तुम्ही सप्टेंबरपर्यंत भरा आणि त्यात काय निपटवले निपटव. एकदा तुम्ही मार्च रिटर्न फाईल केला, मार्च रिटर्न फाईल केले GSTR 1 आणि 3B का नंतर मग कंपोजिशन स्कीममध्ये रिटर्न भरायचे. GSTR 9 ज्या पिरियड येईल, ड्यू डेट आहे 31 ऑक्टोबर 31 डिसेंबर, तोपर्यंत तो भरायचा. म्हणजे त्या अगोदरच्या पिरियडमधल्या ज्या काय लायबिलिटीज होत्या त्या आता कंपोजिशन स्कीममध्ये आल्यानंतर आपण त्या आता सोडून देऊ असं होत नसतं. त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा ज्या रेग्युलर स्कीममध्ये असताना करायच्या होत्या, त्याची ड्यू डेटची होती, त्या डेटप्रमाणे त्या पिरियडच्या फॉर्मॅलिटीज कराव्या लागतील. Furnishing details of opting out of composition scheme. A registered person opting to withdraw from the composition scheme at his own motion or where option is withdrawn at
the instance of the proper officer shall where required furnish a statement in form CMP08 for the period for which he has paid tax under the composition scheme till the 18th day of month succeeding the quarter in which the date of withdrawal falls and furnish return in form GSTR 4. आता हे कसं आहे, हे तुम्ही रेग्युलर मधनं कंपोजिशन मध्ये गेलात तसं कंपोजिशन मधनं रेग्युलरला आलात. हे ते कधी घेऊ शकतो ना, पहिल्या क्वार्टरला कंपोजिशन स्कीम होती किंवा 2 क्वार्टर कंपोजिशन स्कीम होती, 2 क्वार्टर पुढे रेग्युलर स्कीम मध्ये आला. तर 2 क्वार्टरचे 18 तारखेचे जे काय CMP08 आहे ते भरायला लागतील. ते भरल्यानंतर त्याचा जो GSTR 4 आहे 30 एप्रिल तो भरावाच लागेल. कळलं? तुम्ही पहिल्या दिवसापासून 1 एप्रिलपासून जर घेतला तर रेग्युलर स्कीममध्येच आहे, मग रेग्युलर स्कीमचाच भरायला लागेल. पण जर मध्येच एखाद्या क्वार्टरमध्ये चेंज केला तर मग तुम्ही त्या क्वार्टरमध्ये CMP08 भरा आणि मग त्या वर्षीचे जे काय ॲन्युअल रिटर्न आहेत ते भरायचे. म्हणजे एका वर्षामध्ये तुम्ही 2 स्कीम वापरता, ते दोन्ही स्कीमचे जे काय रेग्युलर रिटर्न आहेत ते भरायला लागतील, प्लस दोन्ही स्कीममधले जे ॲन्युअल रिटर्न आहेत ते पण भरायला लागतील. या प्रोसिजर कराव्याच लागतील. इथे आपले रूल रिटर्न सेक्शन सगळे संपलं. आता ही समरी कंपोजिशन स्कीम चे फायदे काय? सिंपल ॲन्युअल रिटर्न, क्वार्टरली पेमेंट ऑफ टॅक्स, व्हॉलंटरी अँड ऑप्शनल स्कीम, easy compliances as no elaborate accounts and records to be maintained. हे बेनिफिट आहे. कोणाकरता आहे? स्मॉल ट्रेडर, मॅन्युफॅक्चरर, रेस्टॉरंट यांच्याकडे. कंपोजिशन लेवी ॲडव्हान्टेज. प्रोसिजर फॉर ऑप्टिंग फॉर द स्कीम जी आपण बघितलं त्याची सगळी समरी आहे. लिमिट 75 लाख, 1.5 लाख, 15 लाख. रेट्स गुड्ससाठी मॅन्युफॅक्चरर, रेस्टॉरंट, अदर. फॉर सर्व्हिसेस 6%. थोडक्यात समरी. कंडिशन आणि रिस्ट्रिक्शन ज्या बघितल्या त्या दिलेल्या आहेत आणि दोघांमधला फरक सेक्शनमध्ये जो त्यांनी दिलेलं आहे हे सेमच दोन्ही, हे दोन्ही सेमच आहेत. कंडिशन्स सेक्शनमधल्या सेमच आहेत, ही एक फक्त एक्स्ट्रा होती जी आपण शेवटी घेतली. अदर पॉईंट्स, त्याला बिल ऑफ सप्लाय इश्यू करायला लागतो. टॅक्स शॅल नॉट बी नॉट कलेक्टेड फ्रॉम द रिसिपेंट ऑफ सप्लाय. इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल नॉट बी अवेल्ड. कंपोजिशन स्कीम इफ अवेल्ड shall include all registered person having same PAN. Penalty shall be imposed in case of irregular availment of the composition scheme. बस सगळ्याची समरी आहे. एवढे पॉईंट तुमच्या लक्षात राहिले पुरेसे आहे. काय शिकलो आपण, काय समजलो, बस एवढेच पॉईंट आहेत. कळली कंपोजिशन स्कीम?